प्रासंगिक. शासनाच्या वतीनं महिलांसाठी पिंक रिक्षा योजना राबवली जाते. ही योजना आणि महिला सुरक्षेविषयी छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातल्या माहिती अधिकारी डॉक्टर मीरा ढास यांनी जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांची घेतलेली मुलाखत प्रासंगिक या सदरात आज आपण ऐकणार आहोत. चिमंद्रे मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. मॅडम, आपण आज महिला बाल कल्याण विभागाच्या विशेष योजनेविषयी माहिती सांगणार आहात आणि ती म्हणजे आहे पिंक ई रिक्षा. या पिंक ई रिक्षाच्या योजनेविषयी थोडक्यात त्यांचा हेतू आणि उद्देश याविषयी आम्हाला श्रोत्यांना सांगावं. पिंक ई रिक्षा ही योजना शासनाने 8 जुलै 2024च्या शासन निर्णयान्वये सुरू केलेली आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की राज्यातील महिला आणि मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे, तसेच महिला सशक्तीकरणासाठी चालना देणे आणि महिला आणि मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य शासनाने सुरू केलेली आहे. मॅडम, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण महिला किंवा तरुण मुलींनी याची पात्रता किंवा याचे निकष काय आहेत याविषयी थोडक्यात सांगा. 20 ते 40 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर त्यासाठी त्यांना दुसऱ्या काही अटी शर्तींचे पालन करावे लागेल, ज्यामध्ये त्यांचं कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील, त्यांचं बँक खातं उघडलेलं असणं आवश्यक राहील, त्यांच्याकडे पॅन कार्ड असणं आवश्यक राहील. त्याचबरोबर त्यांचं जे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे ते पेक्षा जास्त नसावं, अशा त्यामध्ये काही सर्वसाधारण अटी शर्ती दिलेल्या आहेत. म्हणजे जे पिंक ई रिक्षाचा जर लाभ घ्यायचा असेल तर महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा बँकेचं खातं आणि वयोगट आहे तो 25 ते 40 वयोगट. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखीन कोणती पात्रता आवश्यक आहे? सर्वात महत्त्वाचं तर त्यांचा वयोगट आहे. दुसरं उत्पन्नाचं एक त्यांना सर्टिफिकेट 3 लाखाच्या आतलं जोडणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर आता त्यांना जो परवाना चालक म्हणून काढणं आहे तर ती अट शासनानं सद्यस्थितीत थोडीशी शिथिल करून त्यांना अर्ज करण्याच्या वेळेसच परवाना जोडणे बंधनकारक नसून अर्ज केल्यानंतर त्या पात्र झाल्यानंतर पण त्यांना परवाना काढता येणार आहे आणि वाहन चालनाचं प्रशिक्षण सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे. हा अर्ज करताना नेमकी कागदपत्रे कोणती असायला पाहिजेत त्यांच्यासोबत? यामध्ये महिलेचा एकतर विहित नमुन्यातील जो अर्ज आहे तो असला पाहिजे, आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स त्यांनी अर्जासोबत जोडणं अपेक्षित आहे. त्यानंतर महिलेचं रहिवासी प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र आणि कुटुंब प्रमुखाचा जो 3 लाखापेक्षा कमी असलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला जोडणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर बँक खाते पासबुक आणि त्यांचा पासपोर्ट आकाराचा एक फोटो, रेशन कार्डची झेरॉक्स, सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविणार असल्याबाबतचे हमीपत्र, त्याचबरोबर ह्या योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र, इतकी कागदपत्र त्यांनी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. बरोबर आहे. पिंक ई रिक्षा ही फक्त महिलांसाठीच असून महिलांच्या रोजगार आणि आर्थिक साक्षरतेसाठी आपण शासन राबवत आहे. या अनुषंगाने महिलांना जे जे आवश्यक कागदपत्र आहेत ते त्यांनी सादर करावेत. बरं, आता हे पिंक ई रिक्षासाठी अर्ज केला तर अर्ज केल्यानंतर यांना मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण आपल्या विभागामार्फत किंवा शासनामार्फत दिलं जाणार आहे का? हो, यासाठी शासनाने एक एजन्सी नियुक्त केलेली आहे. त्या एजन्सीमार्फत या महिलांना रिक्षाचे प्रशिक्षण देण्यासाठी मदत केली जाईल. त्याचबरोबर प्रशिक्षणानंतर त्यांना परवाना काढण्यासाठी सुद्धा सदर एजन्सीद्वारे मार्गदर्शन केलं जाईल. वेळोवेळी ह्या सर्व प्रोसिजरमध्ये जिथे जिथे त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तिथे तिथे जिल्हा कार्यालय त्याचबरोबर एजन्सीमार्फत त्यांना त्या त्या टप्प्यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पिंक ई रिक्षा जी आहे तर त्याची सुविधा म्हणजे शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किंवा शहरामध्ये नेमक्या कोणकोणत्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे की तिथे काही ठिकाणी महिला असतात कामाला जाणाऱ्या किंवा औद्योगिक वसाहत असे किंवा शाळा महाविद्यालयात असतात की तिथे मुलींना जास्त करून रिक्षाची किंवा जा-ये करण्यासाठी वाहनाची आवश्यकता असते, तर इथे ही पिंक रिक्षा असणार आहे का? हो, याबाबत माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्देशानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली RTOंसोबत आपली बैठक होईल. या महिलां जेव्हा कागदोपत्री पात्र होतील तेव्हा आणि त्याचबरोबर इथले त्यांचे जे मार्ग निश्चित करून दिले जातील ते मार्ग बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, शाळा महाविद्यालये, त्याचबरोबर आता आपलं छत्रपती संभाजीनगर हे एक पर्यटन स्थळ आहे, तर इथं जे वेगवेगळे पर्यटन स्थळं आहेत
तिथले मार्ग असतील, तर हे सर्व मार्ग त्या RTOंकडनं निश्चित करून घेण्यात येतील आणि तिथं त्या महिलांना रिक्षा चालवण्यासाठीचे ते मार्ग निश्चित करून देऊन त्यांना तिथं प्रवासी उपलब्ध होतील. या पद्धतीनं पुढचं आमचं नियोजन राहील. म्हणजे महिलांना वाहतूक किंवा इतर सुविधा किंवा सुरक्षित प्रवास पर्यटनाच्या ठिकाणी उपलब्ध व्हावा यासाठी पिंक ई रिक्षा सहाय्यभूत ठरणार आहे. बरोबर आहे मॅडम. आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या तीनही दिशांना मोठमोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. तिथं बऱ्याचशा महिलांना दररोज प्रवास करावा लागतो. त्याचबरोबर हे मोठं शहर आहे आणि तिथं पण नोकरी करण्याच्या निमित्ताने आणि शिक्षणाच्या निमित्ताने बऱ्याचशा आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून महिला आणि मुली इथं वास्तव्यास आहेत. त्यांना प्रवास सुरक्षितपणे करता यावा. त्याचबरोबर इथं जे परदेशी पर्यटक येतात किंवा स्थानिकचे पण जे पर्यटक येतात त्यामध्ये राज्यातील देशातील जे पर्यटक येतात त्यांना देखील त्या पर्यटन स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या रिक्षांचा आपल्याला नक्कीच उपयोग करता येणार आहे. आणि नक्कीच या पिंक ई रिक्षाच्या माध्यमातून महिलांना सुरक्षित प्रवास आणि एक वेगळी सुविधा उपलब्ध होईल. याच्या माध्यमातून म्हणजे रोजगार, आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षित प्रवास ह्या सगळ्या सुविधा पिंक ई रिक्षा योजनेमुळे साध्य होतील. बरोबर आहे ना? हो मॅडम, अगदी बरोबर आहे. पिंक ई रिक्षामध्ये अर्ज केल्यानंतर आपल्याला किती कर्ज मिळू शकतं अर्जदाराला आणि त्याचं कर्जाची परतफेड याचा प्रकार कसा आहे याविषयी सांगा. पिंक ई रिक्षाची किंमत हे 3,73,000 रुपये आहे एकूण. आणि यामध्ये विगतवारी अशी आहे की त्या महिलेला ह्या 3,73,000 रुपयापैकी 10% हा महिलेचा लाभार्थी हिस्सा त्यांना अदा करावा लागेल. त्याचबरोबर 20% यावर शासनामार्फत सबसिडी आहे जी राज्य शासनामार्फत भरली जाईल आणि 70% यामध्ये कर्ज तिला मिळणार आहे. तर यामध्ये एजन्सीमार्फत त्या महिलेसोबत आणि त्या बँकेसोबत संपर्क करून त्यांना हे कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी एजन्सीमार्फत मदत करण्यात येईल. आणि जी परतफेड आहे कर्जाची ही त्या महिलेला 5 वर्षात करता येईल. म्हणजे 5 वर्षात परतफेड करता येते. 3 लाखाचं कर्ज जर घेतलं त्याच्यामध्ये तर ते. आणि त्याच्यात केंद्राचा काही वाटा आहे का? नाही, याच्यात फक्त राज्याचा 20% सबसिडीचा वाटा आहे आणि 10% महिलेचा लाभार्थी हिस्सा आहे. अच्छा, म्हणजे 30% त्यांना लाभ आहे. तो पिंक ई रिक्षाचा जर त्या योजनेचा माहिती पाहिजे किंवा तिथे अर्ज करायचा आहे किंवा इतर त्यांना अडचणी आहेत तर त्यांनी कुठे संपर्क करायचा किंवा आपलं कार्यालय किंवा कोणाशी संपर्क करावा याविषयी थोडक्यात मार्गदर्शन करा. पिंक ई रिक्षाच्या बाबत अधिक माहितीसाठी जवळच्या अंगणवाडी केंद्रात देखील संबंधित महिलेला अर्ज करता येईल. तिथे जाऊन पण त्यांना माहिती घेता येईल. त्याचबरोबर जी महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचत गट आहेत, शहरामध्ये NULMचे बचत गट आहेत आणि जे नागरी CDPOचे कार्यालय आहेत, बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण त्या तालुक्याला जे कार्यालय आहेत ते, तसेच आमचे संरक्षण अधिकारी जे तालुक्याला आहेत त्यांच्याकडे आणि त्याचबरोबर जिल्हा कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय यापैकी कुठेही त्यांना संपर्क करता येईल आणि तिथे त्यांना ते अर्ज मोफत उपलब्ध आहेत. तिथे त्यांनी संपर्क करून जास्तीत जास्त अर्ज त्यांना भरता येतील. मग आता ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतमध्ये अर्ज करू शकता किंवा तिथे माहिती मिळू शकते का महिलांना? स्थानिक अंगणवाडी सेविकेकडे जर संपर्क केला तर तिथे त्यांना माहिती मिळू शकते. आणि शहरामध्ये शहरी अंगणवाड्या आहेत, जिल्हा कार्यालय आहे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय हे खोकडपुऱ्यात आहे, शिवाजी हायस्कूलच्या जवळ. तिथे पण प्रत्यक्ष संपर्क साधला तर त्यांना याबद्दल माहिती मिळेल. त्याचबरोबर इथले जे नागरी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे कार्यालय आहेत तिथे देखील संपर्क केला तर त्यांना या योजनेबाबत माहिती आणि अर्ज मिळतील. यासाठी काही ईमेल ID, फोन नंबर किंवा काही आहे का संपर्क साधण्याचं काही माध्यम? यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचा ईमेल ॲड्रेस मी सांगते. dist.womenc@yahoo.com. या पिंक ई रिक्षाचा कोण कोण लाभ घेऊ शकतं? 20 ते 40 वयोगटातील कोणतीही महिला, कोणत्याही जाती धर्माची पंथाची असेल ती महिला, शिक्षित असेल अशिक्षित असेल ती महिला, सध्या बेरोजगार असलेली महिला, शिक्षण घेत असलेली मुलगी, ज्यांचा वयोगट 20 ते 40 वयोगटातील आहे अशा सर्व महिलांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. फक्त त्यांना ते रिक्षा चालवता आली पाहिजे. हो. आणि त्याचं ते प्रशिक्षण त्यांनी घेणं आणि प्रशिक्षणही आपल्या शासनामार्फत दिलं जाणार आहे. बरोबर आहे. ही सुविधा खरंच खूप महत्त्वपूर्ण असून याचा लाभ महिला नक्कीच घेतील.
ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिलांना आणि तरुणींना पिंक ई रिक्षाबाबत किंवा इतर गोष्टीबाबत काय आवाहन करू इच्छिता? या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी इतकंच आवाहन करेन महिलांना की ही योजना जी शासनाने सुरू केलेली आहे अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि खूप नियोजनबद्ध ही योजना शासनाने सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिला आणि मुलींना एक रोजगार निर्मिती होईल, त्याचबरोबर त्यांचं आर्थिक सामाजिक पुनर्वसन होईल आणि त्या स्वावलंबी होतील, आत्मनिर्भर होतील आणि खऱ्या अर्थानं आपलं जे स्वप्न आहे ते महिला सशक्तीकरणाचं ते ह्या योजनेनुसार आपलं पूर्ण करता येईल. मी जास्तीत जास्त महिलांना हेच आवाहन करेन की आपण या योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वावलंबी व्हावं. मॅडम, आपण पिंक ई रिक्षाविषयी आपण बोललोच आहोत, पण जिल्हा महिला बालविकास विभागाअंतर्गत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. तर यामध्ये प्रामुख्याने आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणत्या योजनाचा आपण जास्त प्रकारे म्हणजे अंमलबजावणी केलेली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला कसा दिसून आला याविषयी सांगा. केंद्र पुरस्कृत वन स्टॉप सेंटर ही योजना आहे. यामध्ये जी महिला आहे ती कौटुंबिक हिंसाचाराने ग्रस्त असेल, जर तिला कुठली वैद्यकीय मदत हवी असेल, पोलिसांची मदत असेल, तर हे सर्व एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी ही वन स्टॉप सेंटर ही योजना कार्यरत आहे. ज्यामध्ये महिलेनं तिथं अर्ज केल्यानंतर किंवा महिलेनं तिथं भेट दिल्यानंतर तिला काउन्सिलिंगची व्यवस्था तिथं असते. त्याचबरोबर जर त्यांना वैद्यकीय मदत हवी असेल तर ती मिळवून दिली जाते, पोलिसांची मदत मिळवून दिली जाते, विधी सहाय्य आवश्यक असेल तर ते देखील मिळवून दिलं जातं. कायदेशीर सल्ला अशा सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा तिला एकाच छताखाली सखी वन स्टॉप सेंटर येथे मिळवून दिल्या जातात. छत्रपती संभाजीनगरमधील वन स्टॉप सेंटर हे मेल्ट्रॉन हॉस्पिटल चिकलठाणा इथं कार्यरत आहे. महिलांना अंतर्गत म्हणजे सुरक्षा आणि निर्भय वातावरणात काम करण्यासाठी एक शासनाने समिती नेमलेली आहे, महिला तक्रार निवारण समिती. तर या समितीविषयी आपल्या जिल्ह्यातल्या वातावरणाविषयी काय सांगाल? कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 जो आहे त्याच्या अंतर्गत आपल्या सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी ज्या आस्थापना आहेत जिथे 10 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत कार्यरत आहेत, ज्यामध्ये महिला असो किंवा पुरुष असो, तर त्या सर्व कार्यालयांमध्ये त्या नियोक्त्याने अंतर्गत तक्रार समित्या, ज्याला आपण विशाखा समिती म्हणतो, ही स्थापन करणं अनिवार्य आहे कायद्यान्वये. आणि जर ती स्थापन केली नसेल तर त्याला 50,000पर्यंत दंडाची तरतूद देखील आहे. त्याचबरोबर ज्या कार्यालयांमध्ये 10 पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत अशा कार्यालयांसाठी ही समिती नसल्यामुळे जिल्हा स्तरावर एक स्थानिक तक्रार समिती असते, ज्याला लोकल कंप्लेंट कमिटी म्हणतो. तर त्या कमिटीकडे सुद्धा जिथे 10 पेक्षा कमी कर्मचारी आहेत अशा आस्थापनांमधील महिला तक्रार करू शकतात आणि त्यांचं तक्रारीचं निवारण त्या कमिटीमार्फत केलं जातं. कार्यक्रमाच्या शेवटी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय आवाहन कराल जिल्ह्यातील महिलांना, मुलींना? महिला व बालविकास विभाग हा अत्यंत तत्परतेने आणि संवेदनशीलतेने ह्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. या माध्यमातून मी सर्वांना हेच आवाहन करीन की कोणत्याही बालकाचे जर हक्क डावलले जात असतील, कोणत्याही महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्या बालकांनी, त्या महिलांनी आणि त्या मुलींनी निर्भयपणे 1098 या क्रमांकावर, जो टोल फ्री क्रमांक आहे चाइल्ड हेल्पलाईनचा, त्यामध्ये फोन करावा. त्यांचं नाव आणि नंबर गोपनीय ठेवण्यात येतो आणि त्यांना तात्काळ मदत पुरवण्याच्या अनुषंगाने हा क्रमांक कार्यरत आहे. तर सर्वांना मी हीच विनंती करेन की 1098 या क्रमांकावर आपण संपर्क साधून. श्रोतेहो, आज आपण जिल्हा महिला बालविकास कार्यालयाअंतर्गत पिंक ई रिक्षा आणि इतर योजनांची अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे याविषयी माहिती घेतली. आजच्या कार्यक्रमात चिमंद्र मॅडम तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभार. महिलांसाठी पिंक रिक्षा योजना आणि महिला सुरक्षा याविषयी छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातल्या माहिती अधिकारी डॉक्टर मीरा ढास यांनी जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांची घेतलेली मुलाखत प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादर करते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य समीर पाठक.